स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं विधान भवनात सुनावणीसाठी लावली हजेरी। संविधानाच्या प्रतीचा फोटो असलेला टी शर्ट घालत कामरा विधान भवनात। सुषमा अंधारे ही सुनावणीसाठी उपस्थित। पुढील सुनावणी 10 मार्चला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची अखेर दिलगिरी। कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, विधानाचा विपर्यास केला। टिपू सुलतान प्रकरणावर केलेल्या विधानावरून सकपाळांनी व्यक्त केली दिलगिरी। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची उद्या पत्रकार परिषद। अपघाताबाबत सर्व डिटेल्समध्ये मांडणार। राजकारणापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित नाही, रोहित पवारांचा आरोप। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट। अजितदादांच्या विमानात होते 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर। आगीत जळाल्यानं रेकॉर्डरचं नुकसान, मात्र रेकॉर्डरमधील संभाषणाचा डेटा मिळवण्यात यश। वर्षभर तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याची माहिती। कौटुंबिक मतभेद असल्यानं आमदारांना समजून घेण्याचं सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं आवाहन। लिपिक लाच प्रकरणात संबंध नाही, मंत्री झिरवाळ यांचं स्पष्टीकरण। पक्षच काय तर सगळेच माझ्या सोबत, तर मंत्रालयातील धाडी मागे मुख्यमंत्री असतील असं वाटत नाही, झिरवाळ यांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडनं नरहरी झिरवाळांची जोरदार पाठराखण। दादांच्या राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका, आपल्याच घरात धाड टाकणं धक्कादायक, मुख्यमंत्र्यांवर निशाणा। मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची नाराजी। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी काळजी घ्यावी, प्रशासन अधिकारी यामुळे बदनामी होणार नाही, याविषयी खबरदारी घेण्याच्या सूचना। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही। 12 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। वाल्मिक कराडच्या घरी कामाला असलेल्या दोघांची नार्को टेस्ट होणार, तर एकाची ब्रेन मॅपिंग होणार। पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल। मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या चर्चा। विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंड टेबल चर्चा। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।